आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होतोय बरं का, पण तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी खरं सांगायला पाहिजे. मी एक शेतकरी आहे, माझी फक्त एकच अपेक्षा आहे, तुम्ही जसं बाकीच्या लोकांना जसं सपोर्ट करताय तसं आपल्या शेतकरी राजाला सुद्धा सपोर्ट तुम्ही करायला. अहो थांबा, लगेच वर स्किप करू नका किंवा लगेच वर ढकलू नका, पूर्ण बघा, एकदा ऐका. आणि आता बघा हाती भरलेले पण असू द्या, पण काय माहिती का, तुम्ही शेतकऱ्याला खरंच सपोर्ट करा आणि काळाची गरज आहे. हो तो दादा शेतकरी वर्ग तुम्ही कुठल्या पण क्षेत्रात नसू द्या, मला बघत असाल पण मला अवश्य सपोर्ट करा. का करा माहिती आहे का, मी फार्मर आहे. हो तुमच्या प्रत्येक क्षणाक्षणाला जे तुमच्या खाण्यापिण्यात जे काही येतं आहे ते आपल्या शेती क्षेत्रात नाही येते, तर यासाठी अवश्य सपोर्ट करा. तर तुम्हाला सांगतो आता हे जे काय सांगतोय मी, तुम्ही शेणखत घेता, पण शेणखत घेताना एक चुकी करताय आपण सगळीच, मग मी पण करतोय. तर माझ्या अशा निदर्शनास असं आलं आहे, तुम्ही जर शेणखत जर कुजलेलं नाही घेतलं आणि तुम्ही जर ताजं शेणखत वापरत असाल काही दिवसावर टाकलेलं, तर तुम्ही असं शेणखत बागांना वापरू नका. तर बागांमध्ये बुरशींचं प्रमाण जो काय आहे ते बुरशींचं प्रमाण जास्त वाढते. आधीच बुरशीजन्य रोग असतात, त्याच्यात पुन्हा ह्या शेणखताची भर पडते आणि हुमणी वगैरे सारखे जे काय हुमणी वगैरे आहे, ह्याला जर आजूबाजूला जर काही नाही खायला भेटलं तर हे आपल्या बागांच्या मुळांवरती हे आघात करते. तरी अतिशय धोकादायक आहे. कुजलेलं शेणखत वापरा, तुम्ही ताजं शेणखत वापरू नका. हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं. आणि अवश्य मी जे आधी सांगितलं त्याला अवश्य तुम्ही फॉलो करा आणि सपोर्ट करा. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, तुमचा शेतकरी दादा, शेतकरी राजा आणि तरुण शेतकरी म्हणलं तरी चालेल. धन्यवाद.